सहकारातील सभासद हे अशा पद्धतीने केले जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कुणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा हे ते संचालक मंडळ ठरवत असते. त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा, कोणाला सभासद करायचं आणि या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात. अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास 9,000 सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहे. हे जे काही बॅलेट पेपर वगैरे म्हणतायत, तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे 9,000 सभासद वारस नोंदी करून घ्या, इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे. आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी 100% तयारी आहे. आणि माझं आता फक्त हा विषय इथं राहिला नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीने सहकारामध्ये किती सभासद केले जातात, त्यांना काय न्याय दिला जातो हे जग जाहीर आहे. त्यामुळे ह्या इलेक्शनच्या संदर्भाने जनरल इलेक्शनचे संदर्भ कुठेही जुळू शकत नाही. त्यामुळं थोडंसं जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलं तर त्याच्या मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती. पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावाची आहे. त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे की बाबांना हे सहकारातलं इलेक्शन आहे, त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठेही जुळू शकत नाही. तुम्ही आजही माहिती घ्या की या ठिकाणी आजही 9,500 जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेल्या नाहीत. त्या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत, जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत, अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास 38,000 ही संख्या आहे, सभासद संख्या. 32,000 फक्त मताला आले तर त्यात जवळपास 2,500 ते 3,000 सभासद मयत आहेत, त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली नाही. त्यामुळं 9,500 सभासद 9,000 यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय. आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत, त्यात आम्ही एकही केलेला सभासद नाही. त्यात सुद्धा आज 10,000 सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलं. त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची काय फार गरज आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरकारमध्ये इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते. पण किमान नाही म्हणलं तरी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी 170 अर्ज आले. तर त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो. पण शेवटी यामध्ये काय मतदार कोण ते ठरवतात. जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली 7% मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला. अजून 93% मतदार हे या इलेक्शनमध्ये विधानसभेतली बाजूलाच आहे. 5 तालुक्यात कडेगावचा काही संबंध नाही, दक्षिणेतला काही संबंध नाही, काही खटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध नाही. भरपूर एकच एक उमेदवार असते तर काय फरक पडला असता? निश्चित थोडासा फरक पडला असता. आम्ही 12,000 मतापर्यंत गेलो असतो. जे 10,000 विरोधक मतं गेली ते खाली आले असते. त्यामुळे इलेक्शन आणखी गाजलं असतं. चांगली झाली 100%. त्यातून जे आम्हाला काय अचीव्ह करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातून आम्ही केलं. मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं, माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो. हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढले. आता आमच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच सहकारी संस्था आहेत, त्यामुळं असं काय फार मोठा काय बदल होईल असं मला काय वाटत. दादा, रोहिणी खडसेने तुम्हाला उघड ट्विट केलेलं होतं, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? त्यांना मी एकच सांगू इच्छितो की त्यांना सहकारातलं जर काय कळत असेल तर त्यांनी असं ट्विट करणं हे फार चुकीचं आहे. आणि जर कळत नसलं तर ठीक आहे, म्हणजे समजत नाही म्हणून केलेलं असावं. 100% त्यांचा फायदा झाला. दक्षिणेमध्ये ह्या जर मतदानाचा जर तुम्ही टक्का बघितला तर 22,000 मतदार हा कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येणार होता आणि 10,000 मतदार म्हणजे जवळपास 30% मतदार हा दक्षिण असेल, काही कडेपूरचा भाग होता सांगलीतला, काही भाग या ठिकाणी खटाव तालुक्यात सुद्धा 1,500 मतदानात 800 मतदान हे पलीकडचं होतं. त्यामुळं
त्यांची मदत ही 100% आम्हाला झालेली आहे. कारण दक्षिणेमध्ये काय मला काय फार मोठं त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते नाहीत किंवा बाकीचे कॉन्टॅक्ट नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आम्ही. स्थानिक निवडणुकामध्ये इथून पुढे तुमची एकदाची ही भूमिका असणार का? 100% आमची भूमिका पक्षीय असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था का तर तिथं कमळ चिन्ह आहे. सरकार काय कुठंच आपण काय चिन्हावर इलेक्शन होतच नाही. त्यामुळं ते इलेक्शन ऑब्व्हियसली होणारच आहे. म्हणजे पक्ष म्हणूनच होणार आहे. पक्षालाही कळतं इथं ताकद कोणाची आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं बाकीच्या अडचणी मला काय वाटत नाहीत. त्यामुळे दादा, सभासदांनी कौल घेऊन तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता. आता इथून पुढचं जे सह्याद्री कारखान्याच्या संदर्भात तुमचा काय अजेंडा राहणार आहे? तुम्ही सभासदांसाठी काय आग्रह धरणार, म्हणजे कशा पद्धतीने तिथे हे करणार? आमची यामध्ये भूमिका राहणार आहे की जे आज 9,000 सभासदांनी वारस नोंदीपासून वंचित ठेवले, त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार आहे वारस होण्याचा, तो अधिकार त्या ठिकाणी आम्ही मिळवून देणार आहे. त्यांनी जो शब्द दिलाय की काय नाही आम्ही एप्रिलपासून तुम्हाला फ्री साखर देणार आहे, ती साखर आम्ही फ्री द्यायला लावणार आहे. त्याच पद्धतीनं आज कारखान्याचं एक्सपान्शन चाललेलं आहे. आज तुम्ही जर बघितलं तर 3 वर्ष झालं जवळपास एक्सपान्शनचं काम चाललंय. आजपर्यंत ते पूर्ण झालेलं. शेवटी हा पैसा सभासदांचा आहे आणि त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन स्तरावर त्या गोष्टींची चौकशी लावणी असेल किंवा त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभासदांच्या हिताचा विषय त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उतरणार आहे. दादा, वारस नोंदी न लावण्यामागचं नेमकं कारण काय होतं? वारस नोंदी लावल्या असतात तर हे 9-9.5 सभासद मतदानात आले असते. आणि वारस नोंदी अजिबात केल्या नाहीत असं नाही. जो माझ्या गटाचा असेल त्याची पेंडिंग ठेवायची, तो त्यांच्याच फार जवळचा आहे त्याची वारस नोंद करायची. तर फिल्टर करून हे केलेल्या गोष्टी आहेत. म्हणून मी आज म्हणतोय ना की आज सुद्धा त्यांनी ते सगळे वारस नोंद करावी, परत एकदा इलेक्शनला सामोरं जावं, कारखाना जिंकून दाखवावा. आज सुद्धा मी म्हणतोय त्या ठिकाणी आणि माझी पण तयारी आहे. त्यानंतर विधानसभेला सुद्धा मी राजीनामा देतो, परत एकदा आपण लढूया. जनमानसात कोणाची किंमत जास्त आहे किंवा आज या ठिकाणी कोणाकडं जनमानसांचा कौल आहे ते ठिकाणी आपण जनतेमध्ये जाऊन घेऊ शकतो. कारखान्याचे इलेक्शन ईव्हीएमवर झालं असं तर सांगावं आवश्यक नसतं. कारखान्याचे इलेक्शन मशीनवर झालं असतं. जरी मशीनवर झालं असतं तरी तेवढीच मतं पडली असती. हे आज काय महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यानं नाकारलेला आहे आणि त्यांचा जर बघितला तर टॉपचा विषय हाच आहे ईव्हीएम. तर त्यांनाही कळणं झालंय की सरकारातलं इलेक्शन, जनरल इलेक्शन, मतदार किती. मी तुम्हाला सांगतो की हार्डली 6% मतदारांना यात मतदानात भाग घेतला कारण उत्तर मधले. तुम्ही 94% लोकही बाहेरच आहे. 6% आणि ते सभासद करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे काही 54 वर्षात केले ते तुम्ही एक एक करून तुम्ही सभासद केलेले, त्यातल्या 10,000 सभासद बाजूला आले तुमच्यापासून. फार मोठा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि ईव्हीएमचा जो काही विषय तुम्ही म्हणताय अगदी माझं सुद्धा मी सुद्धा डायरेक्ट त्यांना सांगू इच्छितो महाविकास आघाडीला, एवढंच जर आहे तर तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा ना. मग कोर्टात सुद्धा याच्यावर बऱ्याच वेळा झालेलं आहे. काय असतंय एक समाजामध्ये आज आम्ही म्हणतोय ना की ठीक आहे आम्ही पराभव आम्हाला मान्य आहे, पराभव मान्य करण्याची मानसिकता नाही. कुठं तरी ते ईव्हीएम वर जायचं आणि जनमानसामध्ये सरकार आलंय, ईव्हीएम वर आलंय, काय आलंय. तुमच्याकडे पण होतं ना सरकार, ईव्हीएम आणलंय कुणी, तुम्हीच आणलंय ना. तुम्ही पण हॅक करून दाखवायचं ना. त्यामध्ये त्याला काहीतरी सिस्टम पाहिजे, काहीतरी टेक्नॉलॉजी पाहिजे.